नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आमच्या इथे ग्रामदेवतांची त्रैवार्षिक जत्रा आयोजित करण्यात आलेली होती। दर 3 वर्षांनी येणाऱ्या या जत्रेसाठी संपूर्ण चाकरमानी पुणे आणि मुंबईतून आलेले होते। तुम्ही बघू शकता किती मोठा जनसागर जमा झालेला आहे। आणि तत्पूर्वी जत्रेच्या आधी आमच्याकडे वडे मटणाचं जेवण असतं, तर ही सगळी तयारी आहे। तर तुम्ही बघू शकता इथे वडे थापून तळण्याचं काम चालू आहे। आणि या दिवशी भरपूर पाहुणे घरी आपल्या असतात, माहेरवासणी घरी आलेले असतात। त्यांना आपण सहकुटुंब सहपरिवार निमंत्रण दिलेले असते की तुम्ही सगळ्यांनी आवर्जून यायलाच पाहिजे म्हणून। तर त्याप्रमाणे माहेरवासणी पण सगळ्या आलेल्या होत्या। खूप छान असा बेत होता, वडे, चिकन, मटण असा। आणि तुम्ही बघू शकता इथे टम्म असे वडे फुगलेले आहेत। आणि कोकणामध्ये वडे आणि मटणाशिवाय जत्रा होणे शक्यच नाही। कुठलाही छोटा मोठा प्रोग्राम असला की वडे आणि चिकन हे ठरलेलं आहे कोकणामध्ये। आणि त्यासाठी जे पीठ महिला तयार करतात ते सुद्धा अगदी एवढं खमंग असतं की तुम्ही वडा तळताना तिथे तुमचा खाण्याचा मोह आवरला जाणार नाही। तर इथे सगळं जेवण असं रेडी केलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता भात आहे, चिकन सुद्धा तयार आहे। अशी टोपं सगळी मोठी मोठी प्रमाणात आपल्याला इथे पाहायला मिळत असतील। आणि इथे गरमागरम असे वडे तळायचं काम चालू आहे बघा। तर ही त्रैवार्षिक जत्रा 10 मे 2026 रोजी पार पडली। या जत्रेसाठी आपले मित्र मैत्रिणी, आपला जो मित्र परिवार असतो तो सुद्धा आपण बोलावतो। त्याप्रमाणे आपले सगळे मित्र मैत्रिणी तसंच आपले घरातील सगळी मंडळीची शहरी भागामध्ये कामानिमित्त गेलेली आहे ती सुद्धा येतात। असं सगळं जेवण चालू आहे बघा। सगळी तयारी झालेली आहे जेवणाची। कांदा लिंबू पासून सगळं कटिंग करून झालेलं होतं। लवकरच जेवणाचा बेत केलेला होता कारण आमची जत्रा असते संध्याकाळी। तर तुम्ही बघू शकता इथे मुलं आमची जी घरातली जमा झालेली आहेत ती थोडासा टाइमपास म्हणून इथे खेळत आहेत, एकत्र येतात। त्या निमित्ताने सगळी भावंड बघा खेळतायत छानपैकी आणि थोडीशी मजा घेत आहेत त्या दिवशीची। तर हे सगळं दुपारचं जेवण आमचं आटोपलं आणि जेवण वाढायला आम्ही सुरुवात केली। तुम्ही बघू शकता सगळे छान स्नेहभोजन घेत आहेत, छानपैकी जेवत आहेत। खूपच छान असं टेस्टी असं चिकन सुकं आणि ओलं तयार झालेलं होतं। त्यासोबत वडे, भात असा सगळा बेत होता त्या दिवशीचा। आणि तुम्ही बघू शकता इथे आवर्जून प्रत्येकाला विचारलं जातंय तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला गरमागरम वडे आणू का किंवा चिकन वाढू का, असं एकदम प्रेमाने आपण सगळ्यांना वाढत आहोत बघा। खूप छान हा दिवस गेला आमचा। एकत्र सगळी माणसं आलेली होती कुटुंबातली आणि एकत्र बसून जेवत होतो आम्ही। मित्रपरिवार सुद्धा आलेला होता। अगदी घरातल्या लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळी या पंक्तीला बसलेली होती आणि त्यांना जेवण आपण वाढत होतो। हळूहळू करून आणखीन पाहुणी मंडळी वाढतच होती आणि त्यांना जेवण सर्व करणं चालू होतं। बघू शकता इथे व्यवस्थित असा प्रोग्राम आमचा जेवणाचा चालू आहे। त्यानंतर दुपारच्या जेवणानंतर आम्ही जाणार होतो जिथे पालखी भेट होते तिथे। तर हा सगळा जेवणाचा प्रोग्राम आम्ही 2 ते 2:30 वाजेपर्यंत आटोपता घेतलेला होता। सगळी मंडळी जेवली आणि त्या दिवशी होता इंटरनॅशनल मदर्स डे। तर मुलांनी आम्हाला छोटंसं सरप्राईज दिलं होतं, केक आणला होता आणि सगळ्यांना आम्हाला छान असं सरप्राईज दिलं आहे बघा। आम्ही सगळ्याजणी बसलो आहोत, केक कटिंग करणार आहोत आणि खूप प्रेमाने असं मुलांनी आयोजन केलं की नाही तुम्ही जत्रेला जायच्या आधी आपण हा केक कट करायचा आहे आणि सेलिब्रेशन करायचं आहे। त्या निमित्ताने आम्ही बघा सगळेजण एकत्र बसलो होतो महिला। केक कटिंग झालं, सगळ्यांनी एकमेकांना केक भरवला आणि छान असं सेलिब्रेशन सुद्धा झालं। असे छोट्या मोठ्या गोष्टीतनं मुलं आम्हाला आनंद देत असतात। तर पटकन तयार होऊन आम्ही जत्रेसाठी गेलो। तुम्ही बघू शकता आम्ही सगळ्या घरातल्या सासूरवासणी माहेरवासणी सगळ्या एकत्र जमा झालो आहोत, गप्पा चालू आहेत। त्या निमित्ताने का होईना सगळी मंडळी एकत्र येत असतात आणि ते छोटासा पालखी येताना स्वागत जे करण्यासाठी मुलीसुद्धा होत्या शाळेतल्या आलेल्या आणि त्यांनी छान असं पालखीचं स्वागत सुद्धा केलं नृत्य करून। तर इथे पालखी आलेली आहे
जिथे पालखी भेटते. इथे अड्रे गावातली पालखी आणि वेळे गावातील पालखी अशा 2 बहिणी एकत्र भेटतात आणि खूप छान असा जल्लोष होतो. पालखी भेट होत असताना सगळी मनोभावे प्रार्थना करत असतात देवाला की सगळ्यांना सुखी ठेव. सगळ्या मंडळींना विश्वास असतो की आपली ग्रामदेवता आपल्या पाठीशी उभी आहे. आपण कोणतंही महत्त्वाचं काम हाती घेतलं तर आपली ग्रामदेवता आपल्या पाठीशी उभी राहून ते व्यवस्थित पार पाडेल काम, याची आपल्याला मनोभावे खूप खात्री असते. तुम्ही बघू शकता दोघी बहिणी छानपैकी भेटल्या आहेत. अंगावर अक्षरशः शहारा येतो जेव्हा पालखी भेट होते. पालखी भेट झाल्यानंतर पुन्हा आपण जाणार आहोत देवळाकडे आणि अशीच दोन्ही पालख्या नाचत गाजत ढोलांच्या गजरांमध्ये भाविक नेत असतात. खूप छान असा ढोलांचा आवाज सगळीकडे दणदणत असतो. आता या दोन्ही पालख्या ग्रामदेवतेचं जे देऊळ आहे तिथे जाणार. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये दोन्ही पालख्यांचं स्वागत करण्यात आलं आणि तुम्ही बघू शकता इथे लहाट चढवलेली आहे. या लहाटेवरती आता साहसी खेळ चालू होतील. तुम्ही थोड्या वेळाने बघा. खूप छान वाटतंय बघताना. अगदी एवढ्याशा दोरीवरती मुलं चढचढ चढतात आणि एवढी त्यांच्यामध्ये ताकद येते देवाच्या कृपेने की ते सहजपणे व्यवस्थित चढतात. तिथे आशीर्वाद घेतात लाटेचा आणि पुन्हा खाली उतरतात. ग्रामदेवतेंच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये ढोल वाजवणं किंवा पालखी नाचवणं हे सगळं मनोभावे करत असतात आणि कुठे ना कुठे आपल्याला आपल्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद या गोष्टीतनं मिळणार आहे याची पूर्ण खात्री असते. तर तुम्ही हा जत्रेचा प्रोग्राम एन्जॉय कराल ही मला खात्री आहे. थोडेसे का होईना काही मला शूट करता आलं तेवढं मी केलं आणि तुम्हाला इथे हे प्रेझेंट केलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. तुम्ही बघू शकता इथे आमच्या घरातली मुलंसुद्धा इथे साहसी खेळ करत आहेत दोरीवरचा. खूप छान असं मनोभावे सगळ्यांनी हे प्रोग्राम छान असा पार पाडला आहे. सगळ्या मंडळींनी ग्रामस्थांनी खूप छान असं नियोजन केलेलं होतं आणि खूप छान प्रोग्राम झाला जत्रेचा. तुम्ही बघू शकता इथे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा व्हिडिओला आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या मित्रमंडळींमध्ये. त्यामुळे आपल्या गावामध्ये जी जत्रा आपण आयोजित केलेली होती आणि ती किती छानरित्या पार पडली हे सुद्धा लक्षात येतंय. सगळ्यांना कळेल सुद्धा की कोकणाची जत्रा कशी असते. तर नक्की शेअर करा व्हिडिओ. सगळ्यांचे धन्यवाद.